ओके, तर युनिक आर्ट्सच्या पहिल्या स्केचिंग ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला सांगतो आहे की एक बेसिक स्केचिंगसाठी तुम्हाला काय काय साहित्य लागणार आहे आणि ते नक्की वापरायचं आहे कसं. तर चला सुरू करू. तर आता स्केचिंग करायची म्हणजे पहिली गोष्ट आता ड्रॉइंग पेन्सिल सर्वात इम्पॉर्टंट आहे. तर ड्रॉइंग पेन्सिल मी वापरतो कॅमलिन ड्रॉइंग पेन्सिल, नॉर्मल ड्रॉइंग पेन्सिल रिया, जास्त हाय क्वालिटी नाही आहे. याच्यात जर तुम्ही बघू शकता HB 2B 3B 4B 6B आणि 8B अशा शेड्स आहेत. त्या पेन्सिल्स नक्की कशा आहेत तर ह्या पेन्सिल्स. ओके, तर आता पेन्सिल्स नक्की हा HB 2B 8B वापरायचे आहेत कशा. तर सिंपल आहे, HB आणि 2B ह्या दोन पेन्सिल्स ज्या आहेत त्या नॉर्मली रफ स्केचिंगसाठी यूज करतात. फॉर एक्झाम्पल जर मला एक सर्कल ड्रॉ करायचं आहे तर जर तुम्हाला काही रूल्स आणि टिप्स माहीत नसतील तर तुम्ही सरळ एक नॉर्मल पेन्सिल घ्याल आणि एक सर्कल ड्रॉ कराल. तो दिसायला काहीतरी असा दिसेल. छोटे दिसते का जास्त, मग थोडं मोठं बघा. तर ही पेन्सिल 6B होती, याच्याने मी ड्रॉ केलं ते काय असं दिसते. तर आता मला एक ॲज अ आर्टिस्ट एक सर्कल ड्रॉ करायचा आहे, तर मी HB पेन्सिल घेतो आहे. नॉर्मल शार्प आहे, जास्त शार्प नाही आहे, थोडासा याला मी कार्डबोर्डवरती घासलेलं आहे. त्याच्याने आधी मला एक नॉर्मल सर्कल ड्रॉ करायचा आहे. कॅमेऱ्यामध्ये दिसत नसेल कदाचित, कारण HB आणि 2B ह्या सर्वात लाईट पेन्सिल्स आहेत, पण तुम्ही पेपर ड्रॉ करताना तुम्हाला दिसेल. ओके, तर आत्ता हा सर्कल बऱ्यापैकी ड्रॉ झालेला आहे, बघू शकत असाल तुम्ही. तर कॅमेऱ्यात कसं दिसतंय सांगता येत नाही. याच्या जागी मी साईडलाच 2Bने पण ड्रॉ करतो आहे. जास्त फरक नाही, एक नॉर्मल फरक आहे दोन्ही पेन्सिलमध्ये. ओके, तर आता मी हा सर्कल HB पेन्सिलने रफ ड्रॉ केला आहे, हा सर्कल 2B पेन्सिलने रफ ड्रॉ केला आहे. तर आता मला याला परफेक्ट ड्रॉ करायचं आहे. तर आता यासाठी या 3 पेन्सिल्स 6B 8B 4B. तर 8B नावानेच समजता, 8 म्हणजे खूप डार्क असणार आहे, 2B खूप लाईट आहे. ही आहे 8B. ही आहे 6B आणि ही आहे 4B आणि एक आहे शेवटची 3B. सॉरी उलटे, ही 3B पेन्सिल आहे. तुम्ही बघाल की 8B ही थोडीशी सॉफ्ट आहे आणि जसा जसा नंबर कमी होत चालला आहे तसा पेन्सिल हार्ड होत चालली, कारण लाईट पेन्सिलची लीड ही हार्ड असते आणि डार्क पेन्सिलची लीड ही सॉफ्ट असते. या ग्रेफाईट पेन्सिल आहेत, यांच्या लीडमध्ये डार्कनेसनुसार त्या सॉफ्ट आणि हार्ड होत जातात. तर आता मी HB आणि 2Bने रफ सर्कल ड्रॉ केले, तर मी याच्यासाठी 4B किंवा 6B पेन्सिल यूज करू शकतो. आता ते तुमच्या हातात कुठली चांगली हँडल होत करू शकता, त्याच्यावरती डिपेंड करतं. मी 6B यूज करतो नॉर्मली. ही आर्ट लाईनची पेन्सिल आहे. 6B मी स्केचिंग करताना डार्क टोनसाठी यूज करतो, कारण आर्ट लाईनच्या पेन्सिल या कॅमलिनपेक्षा स्मूथ आहेत. तुम्ही आर्ट लाईनचा पेन्सिल वापरू शकता, पण जर तुम्ही सुरुवात करताय तर कॅमलिन बेस्ट आहे. स्लोली जी आउटलाईन मी HBने ड्रॉ केलेली
ती मी हळूहळू डार्क करत चालले. तुम्ही बघू शकता, हा मी डायरेक्टली 6B ड्रॉ केलेला आहे. हा आधी मी HB रफ ड्रॉ केला, मग त्याच्यावरती 6B त्याला शेप दिलेला आहे. तर फरक तुम्ही बघू शकत असाल. हा खूप रफ आणि त्यात खूप लाईन्स आहेत. तुम्ही बघू शकता परफेक्ट नाही हा सर्कल, आणि हा सर्कल तसा परफेक्ट नाही आहे पण बऱ्यापैकी परफेक्ट दिसतोय. तर आता दोन्हीवरती प्रोसेस सेम आहे, त्याच्यावरती मी काही घालवत नाही. पण इतकं लक्षात ठेवा की जिथे डार्क टोन आहेत तिथेच तुम्हाला 8B पेन्सिल यूज करायची. नॉर्मली 6B इनफ. याच्यावरती डार्क टोनची गरज नाही लागत. जर तुम्ही पोर्ट्रेट ड्रॉ करताय, ते तुम्हाला जेव्हा पोर्ट्रेटचा ट्युटोरियल असेल तेव्हा सांगणारच आहेत, तेव्हा 8B पेन्सिल तुम्ही यूज करू शकता. आणि अजून एक पेन्सिल तुम्हाला सेपरेटली विकत घेऊ शकता तुम्ही, ती आहे 10B. पण 10B शक्यतो यूज होत नाही, म्हणजे एकदमच एंड जर तुम्हाला डार्क टोन टाकायचं असेल 8B पेक्षाही जास्त, तर तुम्ही 10B यूज करू शकता. पण नॉर्मली HB पासून 8B पर्यंतचे पेन्सिल्स स्केचिंगसाठी इनफ आहेत. तर आता ड्रॉ झाला, पेन्सिल्स तुम्ही बघितलेले आहेत. तर पेन्सिल्सचा अजून एक ग्रुप आहे आर्टिस्ट क्वालिटीमध्ये, ते आहेत चारकोल पेन्सिल्स. बघू शकता तुम्ही, या कॅमलिनच्या चारकोल पेन्सिल्स आहेत. यात 3 प्रकार येतात: हार्ड, सॉफ्ट आणि मीडियम. आता जर तुम्ही बघू शकता की 8B पेक्षा खूप जास्त डार्क आहे, तर ही चारकोल पेन्सिल सॉफ्ट आहे. मी शॉर्टकटमध्ये लिहितो आहे, जास्त डिटेलमध्ये नाही लिहित नाही. चारकोल सॉफ्ट. दुसरी एक आहे मीडियम, येलो स्ट्रिपवाली मीडियम चारकोल पेन्सिल. ही सॉफ्टपेक्षा थोडीशी लाईट आहे. आणि लास्ट आहे रेड स्ट्रिपवाली हार्ड चारकोल पेन्सिल. ओके, तर आता मी हार्ड चारकोल पेन्सिलनी मागाशी जो मी 2B सर्कल ड्रॉ केला होता तो ड्रॉ करते. तर मी खूप हलक्या हाताने ड्रॉ केले. तुम्हाला वाटत असेल मी प्रेशर दिला आहे, पण हे खूप हलक्या हाताने केलेले. तर हा 6B मी प्रेशर देऊन केलेला आहे, आणि हा चारकोल पेन्सिल हार्ड मी हलक्या हाताने केलं आहे. तरी किती डिफरन्स आहे तुम्ही बघू शकता. म्हणून ही पेन्सिल एकदमच डार्क ठिकाणी जर तुम्हाला डार्क टोन टाकायचे, केसांसाठी, आयबॉलसाठी किंवा शॅडोसाठी, तिथेच ह्या यूज करायचे आहेत. आणि ह्या पेन्सिलचा एक प्रॉब्लेम आहे, मी आता हे इरेज करतो आहे, पण इरेज करून पण काही उपयोग नाही, कारण ती फक्त लाईट झाली, ती इरेज झाली नाही. त्याच्याच साईडला मी 6B इरेज करतो, ती बऱ्यापैकी इरेज झालेली आहे. तर ह्या होत्या चारकोल पेन्सिल्स. त्याची रेड कलरची स्ट्रीप ज्या पेन्सिलवर आहे ती हार्ड आहे, ब्लूवाली सॉफ्ट आहे, आणि येल्लोवाली मीडियम. चारकोल पेन्सिल याची लीड ग्रेफाईड नाही आहे, हा चारकोल आहे. चारकोलच्या स्टिक्स पण भेटतात, पण जोपर्यंत तुम्ही चारकोल पेन्सिल्स नीट वापरू शकत नाही तोपर्यंत चारकोलच्या स्टिक्स वापरून काही उपयोग नाही. तर सर्वात डार्क पेन्सिल मी यातनं ग्रेफाईडवाली घेतो आहे, 8B. तर ही 8B पेन्सिल ग्रेफाईडवाली तुम्हाला मी मागाशी दाखवलेलं आहे. ही 8B पेन्सिल आहे, आणि ही आहे सॉफ्ट चारकोल पेन्सिल आहे. तर आता चारकोल पेन्सिल
पोर्ट्रेटमध्ये यूज होते, जिथं डार्क टोन केस असतील किंवा आयबॉल असेल किंवा एकदमच जास्त स्ट्रॉंग शॅडो पडले असेल कुठे, तिथं चारकोल पेन्सिल यूज होतात. किंवा मग काही ठिकाणी पूर्ण ड्रॉइंग ही चारकोल पेन्सिलने केली जाते. जसं हा चारकोल पेन्सिलचा बॉक्स आहे. जर एक एक्झाम्पल दिलं आहे चारकोल पेन्सिलचं, तर हे रफ ड्रॉइंगसाठी यूज केली जाते, रॅपिड ड्रॉइंगसाठी. इरेझर आता यात एक्सप्लेन करण्यासारखं नाही, मिस्टेक झाली ते खोडायला. मग सांगितलं मी, चारकोल पेन्सिल आहे इरेज होत नाही, त्या फक्त लाईट होतात. आणि जर तुम्ही प्रेशर दिलात तर तुमचा पेपर खराब होईल. म्हणून चारकोल पेन्सिल विचार करून वापरा, जिथे गरज असेल तिथेच. हे जे तुम्ही बघताय एक विचित्र गोष्ट, साधारणतः बघायला तुम्हाला क्ले वाटत असेल, पण हा इरेझर आहे. याला आर्टिस्ट इरेझर असं म्हणतात. आणि हे हायलाईट टाकण्यासाठी यूज केलं जातं. तर नॉर्मली मी 8B ने एक हा सर्कलच फिल करतो. ओके, तर हा सर्कल मी फिल केलेला आहे, पण मला या इथे हायलाईट टाकायची, तर मी हा इरेझर इथून फिरवणार. तुम्ही बघू शकता इरेज झाले. पण हा एक सॉफ्ट इरेझर आहे. आणि याचा एक फायदा आहे की डस्ट अजिबात निघत नाही. जी पण डस्ट निघते ती या ज्या क्लेसारख्या असल्यामुळे त्या क्लेमध्येच ती मिक्स होऊन जाते. आणि याची सुद्धा एक लाईफ आहे. जास्त काळपट हा पडला की त्याची इरेज करण्याची क्षमता जवळजवळ नाहीशी होते. नॉर्मल इरेझर पण घासून घासून संपणारच आहे कधीतरी. हा इरेझर पण जास्त वापरल्यावर काळा पडेल. आणि तरी पण जर तुम्ही वापरत राहिलात तर आता भरपूर यूज करून झालेला इरेझर तुम्ही बघू शकता, पूर्ण काळा पडलेला आहे. तर याची इरेज करण्याची क्षमता जवळजवळ संपलेली आहे. हा नवीन आहे, हा जुना आहे. तर याच्याने जर मी इरेज करायला गेलो तर तुम्ही बघू शकता इरेज होतं आहे, पण खूप कमी. आणि नवीन इरेझरने जर मी इरेज केलं तर स्मूथली इरेज होते. पण हा मिस्टेक इरेज करण्यासाठी नाही आहे. म्हणजे एखादी लाईन तुम्ही चुकीने ड्रॉ केली आणि तुम्ही याच्याने खोडायला गेलात तर त्याच्यासाठी हा इरेझर नाही आहे. त्याच्यासाठी नॉर्मल इरेझर यूज करा. पण जर तुम्ही हा पोर्शन कलर केला आहे, नॉर्मली फेसवर याचा उपयोग होतो आणि तुम्हाला इथे लाईट पडले असं दाखवायचं, तर या इरेझरने तुम्ही तो पोर्शन इरेज करून तिथे लाईट पडले असं फील आणू शकता. व्हाईट पेन्सिल तर ही खूप कमी यूज होते, पेपरवरती तर यूज होतच नाही. ही जर तुम्हाला एखाद्या ग्लासवर काही काम करायचं आहे, मेजरमेंट वगैरे घ्यायचे आहेत किंवा कार्डबोर्ड, असा सरफेस जो व्हाईट नाही, तर आता हा सरफेस व्हाईट आहे, याच्यावर तुम्ही ब्लॅक पेन्सिलच वापराल, नॉर्मल ग्रेफाईट पेन्सिल. याच्यावरती व्हाईट पेन्सिल यूज करून काही उपयोगच नाही, कारण व्हाईटवर व्हाईट दिसणार नाही. कार्डबोर्डचा पीस मी घेतलेला आहे आणि याच्यावर मी ड्रॉ करते. बघू शकता की याच्यावरती व्हाईटने ड्रॉ झाला तर एखाद्या काचेवरती जर तुम्ही बघत असाल दुकानांवर ॲडव्हर्टाईजमेंट करण्यासाठी, एक क्रिसमस असेल, गणपती असेल, तर त्याच्यावरती पेंटिंग केलेल्या असतात, तर त्या ड्रॉ करण्यासाठी पेन्सिल यूज केली जाते. कारण नॉर्मल ग्रेफाईट पेन्सिलने ड्रॉ होणार नाही आहे, म्हणून व्हाईट पेन्सिल यूज केली जाते. आणि इथे लिहिलेलंसुद्धा आहे, ही अप्सराची पेन्सिल आहे, तुम्हाला दिसत असेल तर दिसत आहे. ओके, अप्सरा ग्लास मार्किंग व्हाईट. ओके, अजून एक गोष्ट आहे ब्लेंडिंग स्टम्प. तुम्ही बऱ्याच ट्युटोरियल्समध्ये ही गोष्ट बघितली असेल. ही कशासाठी उपयोग होते तर तुम्हाला उपयोग करून दाखवतो मी. पेन्सिलनी 8B पेन्सिल घेतली मी आणि इथे एक सरफेस मी कलर करते पेन्सिलने. ओके, तर हा कलर केलेला आहे मी. तुम्ही बघू शकता हा रफ आहे,
जर तुम्ही पोर्ट्रेट ड्रॉईंग करताय, एखाद्या वस्तूची ड्रॉईंग करताय, तर तुम्हाला स्मूथ ठेवायचं असतं, तेव्हा तुम्ही ब्लेंडिंग स्टम्प वापरू शकता. हा मी याच्यावरती रब करतोय, तर याच्याने तुमचा जो सरफेस आहे तो स्मूथ होतो. जसं यांचं नाव आहे ब्लेंडिंग स्टम्प, तर तुमचा सरफेस हा ब्लेंड होते. ओके, तर हा स्मूथ झाला आहे. एकदम 100% स्मूथ नाही होणार, पण बऱ्यापैकी ड्रॉईंगसाठी काम करू शकतो. तर हा वेगवेगळ्या साईजमध्ये आहे, तुम्ही बघू शकता. मोठे आहे आणि लहान कुठे यूज होतात, जर तुम्हाला डोळा ड्रॉ केला तर त्याच्या ज्या आयब्रोज आहेत तिथं स्मूथ करायचं आहे, तर लहान पॉईंट असायला पाहिजे, म्हणून लहान यूज करू शकता. आणि जर मोठा सरफेस आहे तर तिथं मोठा यूज करू शकता. ते मेकॅनिकल पेन्सिल, तर ही शाळेत पण यूज केलेली असेल तुम्ही, यात काही एक्सप्लेन करण्यासारखं नाही आहे. नॉर्मल पेन्सिल आणि त्याच्या लीड्स, तर हे डिटेल काम करण्यासाठी उपयोगी होतं, कारण याचा पॉईंट खूप बारीक आहे. नॉर्मल ग्रेफाईट पेन्सिलचा पॉईंट हा जास्त आहे. यात जास्त एक वेळ घालवत नाही, कारण एक्सप्लेन करण्यासाठी काही नाही. तुम्ही वापरलेली पेन्सिल आहे. त्याच्यानंतर येते स्केल, त्यात पण एक्सप्लेन करण्यासारखं नाही. सरळ लाईन ड्रॉ करायच्यात, मेजरमेंट घ्यायचं आहे, स्केल यूज करा. आणि एक गोष्ट येते ग्राफिक पेन, ग्राफिक मार्कर आहे हा कुठे यूज होतो तुम्ही बघितलं असेल की ग्राफिक्ससारख्या काही गोष्टी ड्रॉ केलेल्या असतात. आता फॉर एक्झाम्पल इथं मी एक 3D टाईपमध्ये बॉक्स ड्रॉ करतो. ओके, तर तुम्ही बघितलं असेल मी इथे एक नॉर्मल बॉक्स ड्रॉ केला आहे. अशा ड्रॉइंग तुम्ही बघितल्या असतील, त्या ग्राफिक पेनने ड्रॉ केल्या जातात. याचा पॉईंट खूप बारीक आहे. नॉर्मल मार्करचा पॉईंट इतका बारीक नसतो, म्हणून शार्प वर्कसाठी हा एक चांगला प्रोडक्ट आहे. नॉर्मल स्केचबुक, पन्नास पेजेसचे स्केचबुक आहे. इथे बघू शकता तुम्ही डिटेल्स. कटर कुठे यूज करता तुम्हाला अंदाज तर लागला असेल. पेन्सिल शार्प करण्यासाठी मी शार्पनर नाही यूज करत, मी कटर यूज करतो. थोडं चांगली शार्पनेस येते कटरने, पाहिजे तसे त्या अँगलने आपण शार्प करू शकतो. शार्पनर पण यूज करू शकता, मी नॉर्मली कटरच यूज करतो.